Cancer Healer Center, a new beginning. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही. सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार. केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटील यांचं मोठं वक्तव्य. सिंधू आमची लाईफलाईन, आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार. पाकिस्तान पहलगाम घटनेच्या चौकशीत सहकार्य करेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं वक्तव्य. एकतर आमचं पाणी सिंधू नदीतून वाहील किंवा त्यांचं रक्त सिंधू नदी आमचीच राहील. सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांचं चिथावणीखोर वक्तव्य. भारतानं सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर चिनाब नदीची पाणी पातळी 2 ते 3 फुटांनी कमी. पाकिस्तानच्या सियालकोटमधील मराला भागातील व्हिडिओ समोर. फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा. तर पाककडून नियंत्रण रेषेच्या 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरात GPS जॅमर. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर. भारतीय लष्कराकडून LOC वरील पाकच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांचे 7 घरं जमीनदोस्त. मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर JP नड्डांचा इशारा. पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नाही. पहलगाम हल्ल्यातून TRF संघटनेनं हात झटकला. अकाउंट हॅक झाल्याची TRFची पत्रकातून माहिती. वेस्टर्न ब्रिजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती. नागरिकांकडून तूर्तास आंदोलन मागे. सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याची MMRDAच्या अधिकाऱ्यांची माहिती. राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज. विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीचा अंदाज. नागपुरात गेल्या 4 दिवसापासून पारा 44 अंशांवर. 26 ते 29 एप्रिल ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 ते 2 अंशांची घसरण होण्याची शक्यता. Cancer Healer Center, a new beginning.